हे बघ, मला कोणीही धमकावलेलं नाहीये. अगं अम्मा, तुला कालपर्यंत असं काहीच वाटत नव्हतं, मग आज अचानक असं काय झालंय? अचानक नाही, तुझं झोपेत चालणं, तुझ्या आप्पांचा अचानक झालेला ऍक्सिडेंट, त्या दिवशी तू चक्कर येऊन अचानक पडलीस, असं एका मागोमाग एक वाईट गोष्टी गेल्या काही दिवसात घडतातच आहेत बघ. आणि यापुढे आता काही वाईट बीट अजून घडू नये म्हणून आपल्यालाच काळजी घ्यायला हवी ना. अम्मा, अगं तू काय विचार करतेस? एखाद्याच्या आयुष्यात काय घडतंय याचा संबंध कुठल्या जागेशी नसतो. शक्ती, तू मला आता लेक्चर देऊ नकोस. हा, हे बघ, माझं ठरलंय, मी इथे राहणार नाही. नाही म्हणजे नाही, आपण इथे नाही राहायचं. अम्मा, आपल्याला इथून असं लगेच निघता येणार नाही. माझं कॉलेजमध्ये एक प्रोजेक्ट चाललंय, ते असं अर्धवट नाही सोडू शकत. नाना, हे बघ कोण आलंय. कोण आलंय? अरे बघ तर. सरकार तुम्ही? राहू दे सरकार, या राहू दे या. सरकार बसा इथं. नाही थांब, सॉरी सरकार इकडे बसा. सॉरी. नाना राहू दे सरकार. बसा इथे बसा. हो बसा. ओ सरकार. ठीक आहे. सरकार इथं कसं काय येणं केलं? अरे नाना खास तुला भेटायला आले, तुझी विचारपूस करायला. माझी विचारपूस करायला आली? हो मग माझी विचारपूस करायला आलं. भरून पावलो साहेब. अरे नाना बस रे, गप्पा मारू बस. नको साहेब. मी काय म्हणतो, आला आहात, जरा चहा घेता का? आत्ताच बनवलाय. अरे चहा वगैरे नको. हे शिवा, साहेबांसाठी चहा आणखी. अरे नाही खरंच ना आता चहा वगैरे खरंच काही नको. बरं मग नाही आता कुठे. नाही आता नाही, काहीच नको. मी काय म्हणतो, पहिल्यांदा घरी आला, थोडासा चहा घ्याच की. सरकार आलाच तर पिऊन बघा ना चहा. बरं बनवलंस? हा. काय नाना कसं चाललंय बाकी? बस तुमच्या आशीर्वादाने चांगलंय. सरकार माझा तर विश्वासच बसत नाही तुम्ही घरी आलात म्हणून. सरकार घ्या. गरम आहे, सांभाळ. वा कमाल. कोणी गेलाय? नाना. वा नाना, खूप छान. धन्यवाद सरकार. अहो सरकार, तुमचं पाय आमच्या गरीबाच्या घराला लागलं. अहो धन्य झालो मी. नाना, हे घर मीच तुला दिलंय, त्यामुळे मी इथे कधी कसंही येऊ शकतो ना. अहो हे काय विचारणं झालं साहेब. अहो हे घर तुमचंच आहे. या घरावर माझ्यापेक्षा जास्त हक्क तुमचा आहे. अहो माझ्यासारख्या फटीचार माणसाला
तुम्ही राहायला घर दिल. अहो साहेब, तुमचं लय उपकार आहे आमच्यावर. सरकार, तुम्ही ठीक आहात ना? नाही थांब थांब, काय होतंय सरकार? नाही मी तरी साप गेला. हा साप आहे. शिवा, तिथे साप आहे, आत किचन मध्ये गेलाय. साप? सरकार, तुम्ही टेन्शन नका घेऊ. थांबा थांबा, मी जाऊन बघतो. थांबा. सावकाश शिवा शिवा, चालेल. हा. अरे घरात कुठून साप आला? साप आहे तिथे. ए सावकाश. शिवा. सरकार, शिवा, काय झालं? साप खाली सावकाश. बघ तिथे असेल तिथे. दिसला? नाही सरकार. सरकार, अहो कुठे साप नाहीये इथे. कसं शक्य आहे? मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय तो साप. असेल कुठेतरी कोपऱ्यात. अहो सरकार, मी आत किचन मध्ये पण सगळं शोधून आलो. इथे तुमच्या समोर कोपरा पिंजून काढला, पण नाही दिसला कुठे साप. सरकार माफ करा, मला काय वाटतं, तुम्हाला कदाचित भास झाला असेल. भास? मला भास झालाय? भास एकदा होतो, मी 2दा साप बघितला. अरे शिवा, सरकारने 2दा बघितलंय म्हणजे साप नक्की असत. त्यांना भास झालेला नाही. माझ्या ओळखीचा एक सर्पमित्र आहे, त्याला घेऊन येतो. तोपर्यंत पिन सरकारनं इथून घेऊन जा. सरकार, मी काय म्हणतो, आपण निघूया. या. शक्ती, तुझी अम्मा झोपली का गा? हो, आत्ताच कशी बशी झोपलीये. शांत झोप लागली आता. ते एक बरं झालं. अप्पा, मी जरा श्रद्धाला जाऊन भेटून येते. आता इतकं लेट? अम्माविषयीच जरा बोलायचं होतं. शिवा पण तिकडेच येणार आहे. खरं तर शिवा आज घरीच येणार होता, पण मीच त्याला म्हटलं आपण बाहेर भेटूया. शक्ती, तुझ्या अम्माला अचानक काय झालं ग? बरं, ती स्वतःहून सांगतही नाहीये. कसं कळणार आपल्याला काय झालंय ते? अप्पा, मला तर वेगळीच शंका येते. अम्मा ज्या ठिकाणी कामाला गेली होती ना, त्याच ठिकाणी काहीतरी घडलं असं. आम्ही जेव्हा अम्माला तिथे पाहिलं तेव्हा ती लोक अम्माशी खूप वाईट वागत होती. याआधी तिचा खूप इन्सल्ट केला असेल. एक बाई तर अम्माचा हात धरून तिला अक्षरशः बाहेर काढत होती. हे सगळंच अम्माच्या मनाला खूप लागलं असणार. अम्मा याआधी कधीच कामासाठी घराबाहेर पडली नाही आणि हे सगळंच तिच्यासाठी खूप नवीन आहे. नाही, तू म्हणतेस ते कदाचित बरोबर आहे, पण काय अवस्था करून घेतली आहे ग तुझ्या अम्माने स्वतःची. नसती गेली असती ना कामाला तर बरं झालं असतं. का गेली ती? पैशाची नड आहे, माहिती आहे का, समजू शकतो. पण शक्ती, आपण दोघे आहोत ना. नाही शक्ती,
अम्माने कामासाठी घराबाहेर जाणं नाही पटत शक्ती. आप्पा तुम्ही शांत व्हा. तुम्ही काळजी नका करू. मी आहे ना. मी सगळं ठीक करेन. चला उठा, तुम्ही पण झोपा आता. मी श्रद्धाला जाऊन भेटून येते. शक्ती, थंडी आहे आणि हे बघ, लवकर जा आणि लवकर ये. सांगलीतल्या जळलेल्या फॅक्टरीच्या इन्शुरन्सचं काय झालं? क्लेम केलंय. आज उद्यामध्ये कळेल किती भरपाई मिळते ते. आणि हो, ते नागपूरला आपण जे रेस्टॉरंट बांधणार आहोत तिथल्या एजंटचा कॉल आला होता. म्हणाले जागा बघायला कधी येत आहे. जाऊ तिथेही लवकरच जाऊ. हो म्हटलं, अजूनही जागा दाखव असं म्हटलं मी त्याला. भद्रा, साप आहे. साप? हा बघ. कुठे साप? ते बघ, ते बघ. कुठे आहे साप? अगं कुठे काय, तो बघ ना, साप तुला दिसत नाही? मी बघून येते. मी अगं तू वेडी झाली आहेस का? तिथे काय जाते? सापाला पकडायला जाते? अहो मला नाही दिसत आहे साप तिथे. अरे मी बघितला, बंगल्याच्या आत आलाय साप. तो काय करतोय? ए कोरोना, हा सापाला. अरे तू मूर्ख आहे का हा? अरे सोड. अरे साप आहे, चावेल. अरे सोड ना. कोरोना, इकडे ये. अरे इकडे ये लवकर. अरे तू इकडे फेक. दोरी आहे प्रिन्स, दोरी. साप नाही येतो. म्हणजे मला भास झाला. हो, मला भासच झाला. सरकाराना भास झाला ना, रशी मधी साप दिसला ना. शक्तीला अम्माबद्दल काय बोलायचं असेल काहीच कळत नाहीये. मला पण काहीच माहिती नाही. आता ती आल्यावरच कळेल. शक्ती, शक्ती, काय झालं? सगळं ठीक आहे ना? काय ग? अम्मा हे शहर सोडून कायमचं गावी जायचं म्हणते. काय? हो, स्पष्ट असं काही बोलली नाही ती. पण मला वाटतं ती ज्या ठिकाणी काम करायला गेली होती ना, तिथेच कोणीतरी तिचा खूप खूप जास्त अपमान केलाय. आणि या सगळ्याचाच तिने धसका घेतलाय. तिला खूप मानसिक त्रास झालाय रे. बरोबर बोलतेस तू. बघितलंस ना तू, आपल्या समोर ते लोक आम्हाला धक्के मारून बाहेर काढत होते. काय सांगतोस? मग काय, श्रद्धा असा राग आला होता ना मला, एकेकाला बरोबर करणार होतो मी, पण कंट्रोल केला मी माझा राग. अम्माचं वागणं तर मला काही कळतच नाहीये. अम्माचं आजचं वागणं खूप शॉकिंग आहे माझ्यासाठी. अम्मा जर अशीच वागत राहिली, खूप स्ट्रेस आला आणि तिला काही झालं तर मी कायचे काय बडबड नको वेड्यासारखी. काय नाही होणार आम्हाला, नको टेन्शन घेऊ. आम्ही लोक आहोत ना. हो शक्ती, आम्ही आहोत ना. तू धीर नको सोडूस. ए बघ, अम्मा मावशीला काही नाही होणार. आपण ना एक काम करूया, आपण आम्हा काम करायला गेलो होते ना तिकडे जाऊया, आणि ज्यांनी कोणी आम्हाला त्रास दिला ना, आम्हाचा अपमान केला ना, आम्हाच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायला लावूया त्या लोकांना. आम्हाला पण बरं वाटेल. आम्हाच्या डोळ्यात ज्या लोकांमुळे पाणी आलं ना, ते लोक पाण्यासाठी तरसतील. शक्ती, 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 तू मागे राहा. शक्ती, पुढे नको येऊस. शक्ती, मागे राहा तू. ती बाई आली आहे, ती घेऊन जायला आली आहे. तू मागे राहा शक्ती. ए बाई, निघ इथून.
तुला कळत नाही का सांगितलेलं? तुझं इथे कोण नाही राहते. जा निघ. ए विजयलक्ष्मी, काय झालं? का ओरडतेस तू? ती बाई आली आहे बघा, आपल्या शक्तीला घेऊन जायला. आपल्या शक्तीला घेऊन जाणार ती. मी शक्तीला कोणालाच घेऊन जायला देणार नाही बघा. हे बघ शक्तीला कोणी घेऊन जायला आलेलं नाहीये. शक्ती जाणार नाहीये. तुला तुला काहीतरी स्वप्न पडलं असेल. नाही स्वप्न नाही. ती बघा, ती बाई बघा, ती दार ठोठावते तिकडे. अगं कोणी दार ठोठावत नाहीये. ती काय तिकडेच आहे. ती बघा तिकडे दार ठोठावते ती. 1 मिनिट, मी तुला दार उघडून दाखवतो. नको तुम्ही नका उघडू. दार नका उघडू. ती आत येईल आणि आपल्या शक्तीला घेऊन जाईल. मी शक्तीला घेऊन जाईल. थांब जरा, थांब 1 मिनिट थांब. बघ नको जाऊ. आत येईल ती. शक्तीला घेऊन जाईल. आहे कोण इकडे? बघ दिसतंय तुला? इकडे हे बघ, दिसतंय कोण? आहे कोण? ये इकडे बघ, दिसतंय? आहे कोणी? आहे का? कोणी नाही आहे का? असं कसं? हे बघ विजयलक्ष्मी, आपल्या शक्तीला कोणी घेऊन जाणार नाहीये. शक्तीची ती जन्मकुंडली बघितल्यापासून आहे ना, तू मनात एक भीतीचं घर केलंयस. ते काढून टाका ती घर. शक्ती शक्ती कुठे आहे? अंथरुणात नसते ती. कुठे आहे ती? अगं शक्ती श्रद्धाला भेटायला गेली आहे. श्रद्धाला भेटायला या वेळेला? हो, तुम्ही तिला जायलाच कसं दिलं? हे बघा, तुम्ही आता फोन करा. फोन लावा तिला आणि आताच्या आता बोलावून घ्या बघू. माझं तोंड कशाला बघत बसलं? तुम्ही का सोडलं तिला? फोन करा आधी तिला आणि बोलावून घ्या आधी. हे बघ विजयलक्ष्मी. शक्ती काय झालंय अम्मा? कुठं राहिलंय पोरग काहीच कळत नाही. मला वाटतं त्या पोरी संगच कुठं बाहेर गेला असेल. काय करावं या पोराचं काहीच कळत नाही. फोन तरी लावतो. अरे शिवा, अरे कुठे गेला होता? ही काय वेळ आहे का घरी यायची? अरे शिवा, त्या सर्पमित्राला घरी बोलावलं होतं. त्यांनी अख्ख्या घरात शोधलं पण त्यांना काही साप सापडला नाही. शिवा, तो म्हणतोय ते बरोबर आहे. प्रिन्स सरकारांना भात झाला असं. अरे पण त्यांना 2दा साप दिसला. अरे शिवा, कुठं हरवला? अरे कंच्या तंद्रीत आहे. कसला एवढा विचार करतोयस? शक्तीची अम्मा हे शहर सोडून जायचं म्हणते. का कशासाठी काय कळायलाच मार्ग नाही. अरे त्यांना कुठं पण जाऊ दे. तू कशाला एवढं टेन्शन घेतोय? त्यांनी योग्य निर्णय घेतलाय. काय बोलतोय तू? हा, ते जर हे शहर सोडून गेले तर शक्तीच्या शिक्षणाचं काय होणार? नोकरीचं काय होणार? मग त्या पुरीचं माझ्या घरात नाव काढू नकोस. अरे तुला त्यांचा इतका पुळका काय येतो? ती लोक आपल्या नात्यातली हाय का रक्तातली? काय बोलतोय? तुझं तुला तरी कळतंय का? हा, काय प्रॉब्लेम काय रे तुझा? मी तुझा बाप आहे. मी सांगल तसंच वागायचं. हे बघ, या घरात त्या पुरीचं नाव काढायचं नाही. सांगून ठेवतो. आणि त्या पुरीपासून जरा लांबच राहा. त्यांच्या कंच्याच भानगडीत पडू नकोस. झोप आता. नानाला नक्की झालंय तरी काय? काल पण असंच काहीतरी बोलत होता. नक्की प्रॉब्लेम काय याचा? अम्मा नक्कीच त्या जेवणाच्या कामाच्या ठिकाणी जो इन्सर्ट झाला त्यामुळे अशी वागत असेल की दुसरं काही कारण असेल. अम्माला याआधी मी असं इतकं घाबरलेलं कधीच पाहिलं नाहीये. अचानक ती अशी विक्षिप्त काय वागू लागलीये? अम्मा, मला तुझी काळजी वाटते ग. तुला अशा अवस्थेत मी नाही बघू शकत. चेटकोबा, तुझा महिमा कसा आणि किती वर्णू चेटकोबा.
आजवर तू आम्हाला प्रत्येक कामात यश दिलंस. तुझी अखंडित कृपा आहे म्हणून आजवर आम्हाला प्रत्येक कामात यश मिळतंय. आजवर आमच्या अवतीभोवती कुठलं बी संकट फिरकलं नाही. कोणामुळे? तुझ्यामुळे चेटकोबा, तुझ्यामुळं. ही आदिशक्ती आमच्या सोबत खेळ खेळते, पण तू आमच्या सोबत आहेस आम्हाला माहिती आहे. तू बघून घेशील. जसं 10 वर्षांपूर्वी तू तिला आमच्या आयुष्यातून दूर केला होतास, आता मी तसंच करशील यात शंका नाही रे चेटकोबा, शंका नाही. बा चेटकोबा, मैत्री आणि तिच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तू आमची खूप मदत केली आहे. त्यांचा खात्मा करणं इतकं सोपं नव्हतं, पण तू आमच्या सोबत होतास. मी राहशील. त्या आदिशक्तीचं कवच होतं मैत्रीवर आणि मैत्रीच्या कुटुंबावर, पण तू ते फोडून काढलंस. 10 वर्षांपूर्वीच. अपघात खूप भयानक होता, खूप भयानक. 1 सेकंदात संपूर्ण कुटुंबाचा सर्वनाश केलास तू चेटकोबा. चिंध्या चिंध्या झाल्या होत्या त्यांच्या. कोणामुळं चेटकोबा? तुझ्यामुळं चेटकोबा, फक्त तुझ्यामुळं. जय बा चेटकोबा, जय बा चेटकोबा. अम्मा, दरवाजा उघडाय. अम्मा, देवपूजा झाल्याशिवाय दरवाजा उघडत नाही. अप्पा, अप्पा. हा अहो, दार उघडाय. अम्मा. अप्पा, अम्मा देवपूजा झाल्याशिवाय दरवाजा उघडत नाही. अगं बाहेर अंगणात कचरा काढत असेल ग. अप्पा, काल जे काही झालं त्याच्यानंतर तुम्हाला खरंच वाटतंय का की बाहेर केर काढत असेल? थांबा, मीच बघते. अम्मा, विजयालक्ष्मी. अम्मा, विजयालक्ष्मी. विजयालक्ष्मी. ए शक्ती, मला काय वाटतं ती बाहेर दुकानात गेली असणार. थांब, मी बघून येतो. मी पण येते तुमच्यासोबत. तू इथेच थांब, मी बाहेर जाऊन बघून येतो. अम्मा, शिंदे काकू अम्मा आल्यात का? नाही ग, नाही आली आमच्याकडे. कुठे गेली असेल ती?